नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्रीराम. आजचा प्रवास ओस गावापासून मोरटक्का गावाकडे. आणि काल जिथं होतो रामेश्वर महादेव मंदिर, साक्षात प्रभू रामचंद्रजीने स्थापन केलेलं ते मंदिर आहे. जे लिंग स्थापन आहे ते रामजीने स्थापन केलं आहे. आणि मोठंवालं आणि छोटंवालं आहे ते लक्ष्मणानं स्थापन केलेलं आहे. त्याची आरती संध्याकाळची खूप सुंदर होते. आणि तिथंच पुढच्या साईडला गाभाऱ्यात राहायसाठी सोय झाली. नर्मदे हर. खूप भाग्य म्हणायचं. काही पाच पहाटे 5 वाजची आरती, वाजताची आरती पण भेटली. खूप सुंदर. तिथून आजचा प्रवास इकडे सुरू झाला आहे. श्री मार्कंडेश्वर तपोभूमी, मार्कंडेश्वर आणि चक्रेश्वर असे तिथं 2 पुढच्या साईडला नर्मदाच्या पात्रामध्ये होते. ते आत्ता दर्शन घेतलं आहे, त्याचा व्हिडिओही टाकला आहे. तिची खूप माहिती आणि महिमा आहे तिथला. ही यात्रा भरते 9 वर्षानं, 12 वर्षानं आणि 18 वर्षानं. आणि ती यात्रा आता पुढच्या वर्षी भरणार आहे. आणि अधिक श्रावण महिन्यामध्ये हे जे गाव आहेत, ही 2 गावं, ह्या 2 गावाच्या एसीमध्ये जेवढी जी नर्मदा वाहते, त्या टायमाला श्रावण महिना चालू झाल्यानंतर प्रत्येक प्रकारचे वाळूच्या मूर्त्या तयार होतात. अशी इथली महिमा आहे. आणि अशा सगळ्या प्रकारच्या शंकरांची मूर्ती होते, सगळ्या देवांच्या मूर्त्या तयार होतात. आणि ते एक महिना असतात त्या नर्मदाच्या पात्रामध्ये. इथल्या लोकांनी हात लावून हे करून सगळं बघितलं. आणि 1 महिना झाला, जसं श्रावण महिना संपला तसं ते ऑटोमॅटिक विरघळतात. असा खूप मोठा महिमा इथला मार्कंडेश्वर ऋषींचा स्थापन केलं ते. खूप. नर्मदे हर, हर हर महादेव. आजचं ते दर्शन करून आता पुढं मोरटक्का, मोठा गाव. गावांची नावं खूप भारी भारी आहेत. वाट खूप सुंदर अशी. निसर्गाच्या शांत वातावरणात देवाचं नाव घेताना खूप आनंद येतो आहे. शांतता खरंच खूप सुंदर आहे. मोकळा श्वास. रामकृष्ण हरे. नर्मदे हर, हर हर महादेव शिव शंभो. नमः पार्वतीपते. हर हर महादेव की जय. महादेव की जय. तुम्ही लोक जे व्हिडिओ बघताय, तुम्हीही माझ्यासोबत परिक्रमा करताय. नर्मदा तुम्हालाही सुखी ठेवो.